नमस्कार भावनो, तर कसं काय आज तुम्हाला मी नाही का गावाकडचं आणि शहराकडचं एक छोटंसं उदाहरण सांगणार. तर हे उन्हाळ्याचा महिना चालू आहे आणि त्या उन्हाळ्याच्या महिन्यामध्ये एक छोटंसं सीझन म्हणजे एक आंब्याचं सीझन असतं. आणि आंब्याच्या सीझनमध्ये आपल्याला आंबे खायची खूप इच्छा होते. आपण आंबे आपल्या शहरामध्ये 500 रुपये, 600 रुपये, 1000, 1200, 1500 रुपयाचे डझनाचे आंबे आणतो आपण आणि खातो. तर गावाकडं तसं नाही बरं का. गावाकडं जर खायचं असेल ना तर तुम्हाला दाखवतो. हे दिसतात का झाडे, आंबे, हे सगळे कितीही आंबे आहेत बघा. कितीही आंबे खावा, मनाला येईन तेवढे आंबे खावा. असे एकच नाही, भरपूर ह्याच्या पाठीमागं सुद्धा भरपूर आंब्याचे झाड आहेत. तर शहरामध्ये कसं असतं, तर आपल्याला आंब्या पिकवलेला मिळतो, तिथं त्यांनी पावडर वगैरे टाकलेले असतात. पण गावाकडे कसं डायरेक्ट झाडाला पिकलेले आंबे असतात. सध्या एक कैरी आहे, अजून पाडाला आलेली नाही आहे. मस्तपैकी काय काय अजून बाकीचे पाडाला पण आलेले आहेत. बाकीचे आंबे हे असं तुम्ही बघताय ना, हिरवे गार, खायची इच्छा झाली डायरेक्ट तोडून खायचं. हो, गावाकडे असलं काही विषय नाही, डझनावर बिजनावर काय नाही, जेवढं खायचं तेवढं खायचं. कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका, तुम्हाला गावाकडचं वातावरण आवडतं का शहरातलं. चला तर धन्यवाद. मी खातो आता कैरी. कडक आहे हो, माल कडक आहे, खूप कडक आहे.